नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 65 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत MD मायक्रोबायोलॉजी झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। जॉब लोकेशन तुमचं नाशिक या ठिकाणी असेल। 75,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी सर्जन पदासाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। MBBS झालेलं असेल जनरल सर्जरीमध्ये किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं असणं आवश्यक आहे। सातपूर या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। 75,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर पेडियाट्रिशियन या पदासाठी देखील एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून आहे। MD परेड तुमचं झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल किंवा DCH झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक या ठिकाणी आहे। नाशिक रोड या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। 75,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर फुल टाईमसाठी या ठिकाणी सिनियर मेडिकल ऑफिसरसाठी एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून आहे। MBBS झालेलं असेल, सोबत DCH झालेलं असेल, मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। नाशिक रोड या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर फिजिओट्रिक पार्ट टाईम पॉलिक्लिनिकसाठी या ठिकाणी 14 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। MD फिजिओट्री तुमचं झालेलं असेल किंवा DPM झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक या ठिकाणी आहे। अनेक जॉब लोकेशन तुमचे या ठिकाणी असणार आहे। नाशिकमध्ये जॉब लोकेशन आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 2,000 रुपये पर व्हिजिट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। ST कॅटेगरीमधून 7 वॅकन्सीज आहे। MBBS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक या ठिकाणी आहे। नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये तुमचं जॉब लोकेशन असेल। 60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर या पदासाठी। MBBS झालेलं असेल, मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर ANM या पदासाठी 53 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहेत। ANM कोर्स तुमचं झालेलं असेल, नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर लॅब टेक्निशियन पदासाठी 7 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BSc तुमचं झालेलं असेल, DMLT झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। फार्मासिस्ट पदासाठी 4 वॅकन्सीज आहेत। B फार्म तुमचं झालेलं असेल किंवा D फार्म झालेलं असेल, रजिस्ट्रेशन असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। एक्सरे टेक्निशियन पदासाठी ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल एक्सरे टेक्निशियनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। सातपूरसाठी जॉब लोकेशन असणार आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर 15वा वित्त आयोगसाठी स्टाफ नर्स फिमेलसाठी या ठिकाणी 67 वॅकन्सीज आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, रजिस्ट्रेशन तुमचं असेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर स्टाफ नर्स मेलसाठी 6 वॅकन्सीज आहे। GNM झालेलं असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल, नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर MPW मेलसाठी 71 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत। 12वी पास तुम्ही असाल सायन्स फॅकल्टीमधून आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असेल तर 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। अर्ज जे आहे तुमचे 10 मार्च 2025 ते 24 मार्च 2025 या दरम्यान शासकीय सुट्ट्या वगळून या ठिकाणी कार्यालयाच्या कामकाजाच्या दिवशी स्वीकारले जाणार आहेत। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत 10:30 ते 5 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत। रजिस्टर टपालाने किंवा स्वहस्ते तुम्ही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज तुमचे सबमिट करू शकता।
अर्ज फी जी आहे या ठिकाणी 750 रुपये खुल्या प्रवर्गासाठी असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये या ठिकाणी असेल. राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडायचा आहे. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.